बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र एक मोठा आंतरराज्य जन्म नोंद प्रमाणपत्र घोटाळा आता उघडकीस आला आहे। परवा मी जळगावला जाऊन आलो। या संदर्भात आतापर्यंत 10 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे। जे केंद्र सरकारची, राज्य सरकारची जन्म नोंद घेण्याची जे सिस्टम आहे, ज्याला CRS पोर्टल, सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम, त्याला हॅक करण्यात आली आहे। ही जी 10 गावं आहे, या 10 गावातले पासवर्ड आणि अशा प्रकाराने त्या गावात न राहणारे, म्हणजे महाराष्ट्राचं यवतमाळचं जे पहिलं गाव आपल्या हातात आलं, तेंदूरसनी गावाची लोकसंख्या जेमतेम 1500, रजिस्ट्रेशन झाले 27,397। दुसरं गाव भवानी, त्याची लोकसंख्या 1200, जन्म नोंद झाली 6,206। तिसरं जळगावचं भाटपुरी, लोकसंख्या 1700 आणि नोंदी झाल्या 4,900। अशाच पद्धतीने रायबरेलीतील सलोन गावात 19,184, मग पालीमुखीपूर, हसायन हाथरसमध्ये, दिबियापूर, असे वेगवेगळे गावांमध्ये, आणि ह्या जे जन्म रजिस्ट्रेशन करण्यात आले आहेत त्या लोकांचं वय आहे 20 ते 60। हे कोण आहे लाभार्थी? जर महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर एक पण महाराष्ट्राचा नाही आहे। यवतमाळ पोलिसांनी आतापर्यंत 8 लोकांना अटक केली आहे। अवधेश कुमार दुबे यांना हा 12वी फेल आहे, त्यांनी सगळं कॉम्प्युटर हॅक करण्याचं काम केलं। या संबंधात अखिलेश कुमार गुप्ता हा पण बिहारचा आहे, तो फरार आहे। या संदर्भात काल मी महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल पोलीस सदानंद दाते यांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अवगत केलं आहे। येत्या 2-3 दिवसात मी दिल्लीला जाणार आहे, कारण की आतापर्यंत 3 राज्य समोर आले, पण हा घोटाळा आणखीन विस्तृत होण्याची शंका आहे। काल आणि आज मी मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेतली। मुंबईतले अनधिकृत फेरीवाले, बांगलादेशी फेरीवाले यांच्या विरोधात आता आम्ही मोहीम सुरू केली आहे। मुलुंड रेल्वे स्टेशन पश्चिम येथले फेरीवाले हटवले आहेत 2 दिवसात, आणि ही मोहीम पूर्ण मुंबईत आम्ही घेऊन जाणार आहोत। मोठ्या प्रमाणात हजारो बांगलादेशी यांनी येऊन मुंबईचे रस्ते अडवलेले आहेत। हे बांगलादेशी फेरीवाले, अनधिकृत फेरीवाले यांचं 100% पोलीस व्हेरिफिकेशन केलं पाहिजे। यांच्याकडे कोणतंही लायसन्स नाहीये, फेक बोगस लायसन्स आहे। दोन्ही आयुक्तांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे। पुढच्या काही दिवसात ही मोहीम तीव्र केली जाणार, आणि यानंतरचा पुढचा टप्पा जो असेल, जे बांगलादेशी येथे इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन साइटवर काम करतात, हे त्यांचा तपास सुरू होणार, त्यांच्या विरोधात कारवाई सुरू होणार। दॅट्स ऑल।
हिंदीत बोल दो अभी पहले या हिंदी हिंदी हे जे बांगलादेशीचं सध्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे हे स्टेशनच्या आसपास ते फेरीवाले त्यानंतर ओला उबेरमध्ये आहे. पण पहिलं आम्ही कॉन्सन्ट्रेशन माझा अंदाजाने 50,000हून अधिक मुंबईतले फेरीवाले हे बांगलादेशी आहेत आणि त्याला सपोर्ट मिळतोय इथल्या लोकल मुस्लिम गुंडांचा, मुंब्रा गँगचा. काल कुर्ला येथे जी घटना झाली तिथे भाजपच्या 2 कार्यकर्त्यांची मारहाण करण्यात आली. आता त्यांना भेटायला मी दुपारी 3:30-4 वाजता अंधेरी पूर्व क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये एक कार्यकर्ता ऍडमिट आहे, त्याला भेटायला जाणार आहेत. आणि या सगळ्या गुंडांना मी वॉर्निंग देतो. आज मी मुंबई पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलं की MIMचे लोक निवडून आले आणि आता पूर्ण मुंबई महाराष्ट्र हरा कर देंगे. ही जी दादागिरी सुरू झाली आहे त्यांचा निषेध करतोय. मुंब्राच्या त्या निवडून आलेले लोक सांगतात मालेगांव हरा कर दिया, मानखुर्द हरा कर दिया, अब मुंब्रा हरा करेंगे और बाद में मुंबई. आणि त्यावेळी आमचे संजय राऊत रोज सकाळी उठून भाषण देत आहेत. यांची बोलती का बंद आहे? राज ठाकरेला तर साफ केलं उद्धव ठाकरेंनी. ते हे पूर्ण महाराष्ट्र मुंबई हिरवं करण्याची भाषा करणाऱ्याला उत्तर देणार आहे का? ते किती मुस्लिम लीग, MIM, उद्धव ठाकरे सेनेचे नेते आले तरीही ह्या महाराष्ट्राला मग मुंब्रा असो म्हणजे मुंबई महाराष्ट्राला कोणी हिरवं करू शकणार नाही, आम्ही करू देणार नाही. आणि म्हणूनच या 2026 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार आहे की या अतिरेकी आततायी बांगलादेशींवर कारवाई होणार. याच्यामुळे आता मुंबईकरांना परत एकदा पटलं की उद्धव ठाकरे कोविड करप्शनच्या मागे, कोविड कमाईच्या मागे उद्धव ठाकरे होते. आता सिद्ध झालं की ज्या महापौरावर 5 गुन्हे दाखल आहेत, 5 कोविड मधले शेकडो कोटीचा करप्शन मध्ये त्या आणि त्यांचे मुलगा इन्व्हॉल्व आहेत. त्यांना फक्त जामीन देण्यात आलाय. आणि म्हणूनच आमच्या निवडणुकीत आम्ही म्हटलं होतं की मुंबई महापालिकेचा माफिया राज आता संपवला आहे. ठाकरे सेनानी कुठलाही माफियांना आणलं पुढे तरी त्यांची माफियागिरी आता चालणार नाही. ही जी स्थिती आहे हे एवढं व्यापक आहे, चिंताजनक आहे की बांगलादेशी आणि त्यांना वोट बँक म्हणून पोचणारे जे राजकीय नेते आहेत म्हणून वेळ लागतोय. यांना पोचणारे कोण आहेत? MIM आहे, समाजवादी आहे, मुस्लिम लीग आहे, काँग्रेसचे मुस्लिम नेते आहेत, उद्धव ठाकरे आता नवीन अवतार. काँग्रेसचे 24 नगरसेवक निवडून आले, त्यांना 14 मुस्लिम आहेत. आणि त्यामुळे ते त्या बांगलादेशीला मुद्दा
फेरीवाल्याच्या मुद्द्यांमध्ये किती फेरीवाले आहेत यांना आपण लढाई फेरीवाल्या विरुद्ध नाही आहे. लढाई जे आहे ते बेकायदेशीर अनधिकृत फेरीवाले, हे बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर फेरीवाले त्यांच्या विरोधात आहेत. जे आता फुटपाथ पासून आता रस्त्यावर पहिली रांग, दुसरी रांग आणि त्यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली. मी आपल्याला सांगतो, मुलुंड रेल्वे स्टेशन पश्चिमचा भाग साफ करण्यात आला आहे. आता असं आहे की मुस्लिमांचं मतदानाचं जर विश्लेषण करायचं झालं तर जे 100% मुस्लिम एरिया होता, म्हणजे जनता ताब्यातला 80%, तिथे त्यांनी काँग्रेसचे मुस्लिम नगरसेवकांना किंवा MIMच्या मुस्लिम उमेदवारांना किंवा ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवारांना मतं दिली. ही फार स्पष्ट आहे. जिथे ज्या वॉर्डात 15%, 20% मुस्लिम मतदार होते, तिथे त्यांनी उद्धव ठाकरे सेनेला मतं दिली आहे. हिंदी में बोल देता हूं पहले. हिंदुस्तान का एक सबसे बड़ा अंतरराज्य जन्म नोंद रजिस्ट्रेशन प्रमाण पत्र घोटाला अब सामने आया है. अभी तक जो हमारे पास जानकारी आई है, कोई गैंग, बड़ी गैंग इसके पीछे, इसका मास्टरमाइंड पता नहीं है. वो बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, 3 जगह पर ये घोटाले उभर कर बाहर आए हैं. महाराष्ट्र के यवतमाल जिले के सेंदूरशनी गांव में, जिसकी जनसंख्या 1500 है, 29,397 रजिस्ट्रेशन हुए. उसी प्रकार से भवानी, भाटपुरी, रायबरेली, अलीगढ़, हाथरस, अरैया, हरदोई, जौनपुर, ऐसे अलग अलग. और महाराष्ट्र पुलिस ने इसमें से 8 लोगों को गिरफ्तार किया है जो बिहार के हैं. हमें इस बात की चिंता है कि यह घोटाला कितना बड़ा होगा, अभी तक ध्यान में आ नहीं रहा है. लेकिन अभी तक जो 10 जगह पर FIR दर्ज हुई है, उसमें 1 लाख लोग, जिसका उस गांव से, उस क्षेत्र से कोई संबंध नहीं, ऐसे लोगों को राज्य और केंद्र सरकार का जो जन्म बर्थ रजिस्ट्रेशन पोर्टल CRS, सिविल रजिस्ट्रेशन सिस्टम, हैक किया गया है. इस संबंध में केंद्र सरकार से भी हमारी चर्चा शुरू है और महाराष्ट्र पुलिस को विश्वास है कि बहुत ही जल्द इसके पीछे का जो मास्टरमाइंड है वो भी हमारे हाथ में आ जाएगा. अब वास्तव में दिसंबर महीने में हमारे ध्यान में यह आया कि एक गांव में यवतमाल के, ये इस प्रकार की जानकारी प्राप्त होने के बाद में पहला वहां पर गुना दाखिल हुआ. फिर पुलिस ने कुछ लोगों को बिहार से गिरफ्तार किया. उसने दूसरा गांव, तीसरा गांव, उसके बाद में उत्तर प्रदेश. अब देवेंद्र फडणवीस जी, मुख्यमंत्री जी ने इसके लिए एक SIT भी बिठाई है. कल मेरी महाराष्ट्र के जो पुलिस महासंचालक है सदानंद दाते, इनसे भी विस्तृत चर्चा हुई है. अभी उत्तर प्रदेश सरकार, बिहार सरकार और केंद्र सरकार के बात करके ये जांच आगे जाएगी. हम देख रहे हैं कि मुंद्रा जैसे इलाके में ऐसे बयान दिए जा रहे हैं कि मुंद्रा को पूरे तरीके से हरा कर देना है. वहाँ की नवनिर्वाचित नगर सेविका द्वारा इस प्रकार के बयान दिए जा रहे हैं. इसको लेकर आप क्या राय रखते हैं, क्योंकि आपने बहुत ज्यादा इसको लेकर आवाज उठाई है.
महापालिका चुनाव के समय पर मैंने टाटा इंस्टीट्यूट सोशल साइंस का रिपोर्ट सामने रखा था। ये बहुत बड़ी साजिश है। इसको पीछे मिडिल ईस्ट से पैसे आ रहे हैं मुस्लिम मुंबई बनाने का। आपने चुनाव के जो रिजल्ट आया देखा, मानखुर्द सभी एमआईएम के, उसी प्रकार से मालेगांव, अब मुंब्रा भी इस बार पूरा हरा बन गया। इसलिए वहां के पार्षद जो है उन्होंने ये कहा है कि मुंब्रा हरा बनाएंगे और उनकी पार्टी की इच्छा है कि पूरा मुंबई हरा बन जाए। मुंबई का महापौर आने वाले दिनों में खान बने, पठान बने, बुरखा वाली बने। ये बहुत बड़ा षड्यंत्र है जिसके संबंध में हमारी भी कार्रवाई शुरू है। आपने जैसा कि बताया कि ये जो पूरा स्कैम है फेक बर्थ सर्टिफिकेट का लेना, तो इससे पहले बीजेपी ने आरोप लगाए थे कि जो तमाम स्कैम्स हो रहे हैं या फिर जो मुस्लिम और बनाम कई ऐसे इलाके हैं मुस्लिम बहुमूल्य इलाकों में हरे करने की साजिश की जा रही है। तो इसमें कांग्रेस और समाजवादी पार्टी जैसी पार्टियों का आप लोगों ने जो है उनका जिक्र किया था। तो ये फेक बर्थ सर्टिफिकेट स्कैम में भी आप किसी राजनीतिक पार्टी को इसमें सम्मिलित होता हुआ देख रहे हैं? आपने देखा होगा कि मुंबई में स्टेशन के आसपास 50,000 से ज्यादा अनधिकृत बांग्लादेशी फेरी वाले बैठे हैं। ये जन्म प्रमाण पत्र घोटाला पहला पार्ट 2,24,000 मैंने निकाले, उनको रद्द किया। तो इस सब के सामने निदर्शन प्रदर्शन ये समाजवादी पार्टी, एमआईएम, उद्धव ठाकरे सेना, कांग्रेस करती है। ये सब कार्रवाई को रोकना चाहती है और उसके कारण पुलिस, क्योंकि उनके लिए वोट बैंक है और हमारे लिए देश की सुरक्षा का, अब चुनाव समाप्त हुए हैं, अब इन सब के खिलाफ तीव्र कार्रवाई होगी। ओके।